निर्गम याचा 15वा अध्याय आणि 26वा वचन आपण वाचणार आहोत. मोशेने गीत गायलं तांबडा समुद्र दुभागल्याच्या नंतर, आणि मारा येथे परमेश्वराने कडू पाणी गोड केलं, आणि त्या प्रसंगी या ठिकाणी हे वचन प्रभूने दिलेलं आहे. हे वचन यावेळेस आपण वाचूया. तू आपला देव परमेश्वर त्याचे वचन मनापासून ऐकशील आणि त्याच्या दृष्टीने जे नीट ते करशील, त्याच्या आज्ञेकडे कान देशील आणि त्याचे सर्व विधी पाळशील, तर मिस्री लोकावर जे रोग मी पाठवले त्यापैकी एकही तुझ्यावर पाठवणार नाही, कारण मी तुला रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे. आमेन. देवाचं पवित्र वचन या ठिकाणी स्पष्ट रीतीने सांगत आहे. परमेश्वराने त्याच्या लोकांना अभिवचन दिलेलं आहे की जे रोग, ज्या व्याधी मिस्री लोकांवरती, जे इजिप्शियन होते त्यांच्यावरती आले, त्यातला एकही रोग, एकही व्याधी तुझ्याकडे येणार नाही. आणि त्याचं कारण दिलंय, कारण मी तुला रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे. आमेन. मी तुला रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे. म्हणा, कारण मी तुला रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे. परमेश्वर त्याच्या लोकांना बरं करणारा देव आहे, असं पवित्र शास्त्रात स्पष्ट रीतीनं सांगितलेलं आहे. देव आमचे आजार, विकार दूर करणारा परमेश्वर आहे. कितीतरी लोक याच्यावर विश्वास ठेवत नाही. देवाला काय इंटरेस्ट आहे? माणसाला बरं करावं. पण ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांचा हा पक्का विश्वास असलाच पाहिजे की तुमचा देव तुम्हाला बरं करणारा परमेश्वर आहे. आम्हाला एवढं ज्ञान आहे, वॉशिंग मशीन बिघडली तर ती रिपेअर करणाऱ्याकडे आपण घेऊन जातो, इस्त्री बिघडली तर ती रिपेअर करणाऱ्याकडे घेऊन जातो. एखादा नवीन फोन घेतला ना तुम्ही, तर कंपनी सांगते वॉरंटी 1 वर्ष 2 वर्ष, काय जे असेल ते. ज्या कंपनीने मोबाईल बनवलाय ती कंपनी सांगते की जर येत्या 1 वर्षात 2 वर्षात त्यांची वॉरंटी जेवढी असेल, 3 वर्षात काय जे असेल, एखाद्या गोष्टीची ते वॉरंटी देतात आणि ते सांगतात की ह्या गोष्टीला काहीही झालं तरी ते आमच्याकडे घेऊन या, कारण आम्ही बनवलंय, आम्हाला माहिती त्याला कसं रिपेअर करायचं. मग तुम्ही नवीन फोन घेता आणि तो एक दिवशी बिघडतो, आणि मग बिघडल्याच्या नंतर मग तुम्हाला आठवण येते की अरे याचं वॉरंटी कार्ड आहे आपल्याकडं, आणि मग तुम्ही त्या कंपनीकडे तो फोन परत पाठवता की जसं तुम्ही सांगितलंय तसा हा फोन वॉरंटीत आहे, आम्हाला रिपेअर करून पाहिजे. आणि कंपनी तो तुम्हाला रिपेअर करून देते, कुठलाही चार्ज न घेता. आपल्याला एवढं ज्ञान आहे, मोबाईल बिघडला तर मोबाईल बनवणाऱ्यांकडे आपण पाठवतो. मग ज्यावेळेस ह्या शरीरात बिघाड होतात, ज्याने आपल्याला निर्माण केलंय त्या देवाला हाक मारण्यात काय वाईट आहे? जो तुमचा आणि माझा निर्माण करता परमेश्वर आहे, त्याला अधिकार आहे की त्याने तुम्हाला आणि मला आरोग्य द्यावं. आमेन. येशू ख्रिस्त 2000 वर्षापूर्वी या जगात आला, आणि येशू ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्यासाठी वधस्तंभावरती आपलं मरण त्याने सहन केलं. त्याने आरोग्य देण्याचं अभिवचन दिलंय तुम्हाला आणि मला. आमच्या प्रत्येक अडचणीत, आमच्या दुःखात, आमच्या संकटात तो आमच्या बरोबर आहे. डॉक्टरांना कुणी बनवलंय? परमेश्वरानेच बनवलंय. पण एक क्षण असा येतो, कधी असं घडतं की काही आजार, काही विकार इतके पुढे निघून जातात की ते बरं करणं कधी कधी डॉक्टरांच्या हातात राहत नाही. आणि मग आपल्याला हे शब्द ऐकायला मिळतात, डॉक्टरांकडूनच नाही तर सगळ्यांकडून हे बोलणं आपल्याला ऐकायला मिळतं, आता आमच्या हातात काही नाही, आता सगळं त्याच्या हातात आहे. मग ज्याच्या हातात सगळं आहे त्याच्याकडे प्रार्थना करण्यात काय वाईट आहे? तो देव, तो परमेश्वर येशूच्या नावात तुमचे रोग, आजार आणि पीडा दूर करणारा परमेश्वर आहे. आमेन. जर त्यावर तुम्ही विश्वास ठेवलात आणि त्याला जर तुम्ही सांगितलं
कितीतरी वेळा असं होतं, साधे शुल्लक आजार असतात, एक्सपर्ट डॉक्टरला बरे करता येत नाही. मी डॉक्टरांची बुराई नाही करत, कारण पेशाने मी पण डॉक्टर आहे. पण मला हे सांगायचं की कितीतरी वेळा त्या पेशंटचा डॉक्टरवर विश्वासच नसतो आणि त्यांनी ठरवलेलं असतं मला कुणीच बरं करू शकत नाही, म्हणजे त्याला मरायचंच असतं काही करून, मला कुणीच बरं करू शकत नाही. त्याच्या अविश्वासामुळे कितीही चांगले मेडिसिन दिले तर त्याला लागू होत नाहीत आणि त्या व्यक्तीचं चांगलं कसं होईल. आणि म्हणून देवाच्या प्रिय लोकांनो, आज सगळ्यात पहिली गोष्ट आमचा विश्वास अतूट असला पाहिजे. आमचा परमेश्वर आरोग्य देणारा परमेश्वर आहे. आमेन. योहान 21:25 मध्ये सांगितलंय की त्याने केलेला प्रत्येक चमत्कार जर लिहून काढला तर ती पुस्तकं या संपूर्ण जगात मावणार नाहीत, एवढे त्याने चिन्ह चमत्कार केले. बरं, आजार काय येतात? अनेक कारण आहेत. आजार येण्याची कारण काय? सगळ्यात पहिलं कारण, पापामुळे आजार येऊ शकतो. कशामुळे? स्तोत्रसंहिता 38 आणि 3 वचन, स्तोत्र 38 आणि 3, तुझ्या कोपामुळे माझ्या अंगी आरोग्य राहिले नाही, माझ्या पापामुळे माझ्या अस्तित्व स्वस्थता नाही. जे लोक पापाच्या अधीन आहेत त्यांना सहज रीतीनं आजार गाठू शकतात आणि बऱ्याचदा ह्या पापांमुळे आजार येतात. प्रियांनो, मिखा 6 अध्याय आणि 13 वचन, म्हणून मी तुला हाणून भारी जखम करतो, तुझ्या पातकामुळे मी तुला उजाड करतो. ज्या वेळेस मनुष्य पवित्र जीवनक्रम जगत नाही, पापाच्या अधीन राहतो, त्या पापामुळे कितीतरी वेळा मनुष्याच्या जीवनामध्ये आजार येऊ शकतात. असे खूप आजार आहेत की जे पापामुळे येऊ शकतात. मग फक्त पाप एकच कारण आहे का? नाही, आणखीन काही कारण आहेत. कितीतरी वेळा सैतान लोकांना आजारी पाडतो. कोण आजारी पाडतो? सैतान. पापामुळे मनुष्य आजारी पडू शकतो, सैतान सुद्धा माणसाला आजारी पाडतो. याची काही वचन पवित्र शास्त्रात दिलेली आहेत. योबाचं सगळं चांगलं होतं, एकदम छान आनंदी जीवन होतं, लेकरं बाळ सगळ्या आनंदात मेजवाने करतायत. काय प्रॉपर्टी होती, पूर्वेकडच्या देशातला श्रीमंत माणूस होता. 7,000 मेंढरं होती त्याच्याकडं, 3,000 उंट होते, 500 बैलाच्या जोड्या, 500 गाढवी. काय प्रॉपर्टी आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, योबाच्या जीवनात सगळं चांगलं चाललेलं असताना सैतान देवाकडून त्याला मागून घेतो आणि पुढे आपण पाहतो की कसं त्या योबाकडच्या प्रत्येक गोष्टी त्याच्या जीवनातून निघून गेलेल्या आहेत. त्याचे सगळे आशीर्वाद नष्ट झाले. मुलं बाळ गेली, 7,000 मेंढरं गेली, 3,000 उंट गेले, बैलाच्या जोड्या 500 गेल्या, 500 गाढवी गेल्या, सगळं गेलं. ह्या योबाच्या पत्नीने त्याला एक सल्ला दिला, अरे कुठवर सत्व घेऊन राहिलायस? योबाचं आरोग्य पण गेलं, अख्ख्या शरीरावर फोड आलेत आणि अख्खं शरीर त्याचं वेदनेत त्रस्त आहे. खापरी घेऊन तो शरीर खाजवत आहे, राखेत जाऊन बसलाय. ह्या स्थितीत बायको त्याला समजवते, कुठवर सत्व घेऊन राहशील? देवाला शाप दे आणि जा मरून. काय विधवा व्हायची घाई आहे या बाईला? हा, नवऱ्याला मरून जा म्हणते. असं कोणी म्हणतं का? नवरा किती आजारी असलं तर बायकोनी काय म्हणावं? प्रभू आहे, काहीतरी मार्ग निघेल, काळजी करू नका. तिचे शब्द वेगळे आहेत. देवाच्या प्रिय लोकांनो, योग 2 अध्याय 7 आणि 8 वचन परखड स्पष्ट शब्दात बायबल सांगतं, मग सैतान परमेश्वरासमोरून गेला आणि त्याने योबाला मोठमोठ्या गळवांनी नखशिकांत अतिशय पिडले. योबाने आपले अंग खाजवण्यासाठी एक खापरी घेतली आणि तो जाऊन राखेत बसला. आमीन. कुणी पिडलंय योबाला? काय गे लोक सैतानाचं नाव असं घ्यायला घाबरतात. इथं बोलल, बाहेर जाऊन त्रास दिला आपल्याला तर काय करायचंय? घाबरू नका त्याला, तो तुम्हाला घाबरतो. हालेलुया. तुम्ही देवाच्या अभिषिक्त लोक आहात. किती लोक आमेन म्हणणार आहेत? सैतानाने योबाला आजारी पाडलंय हे आपल्याला पाहायला मिळतंय. लूक 13
10 ते 13 वचनं. तो शाब्बात दिवशी एका सभासानास शिकवत होता, तेव्हा पहा 18 वर्ष विकाराचा आत्मा लागलेली. कसला आत्मा? म्हणजे विकार म्हणजे आजाराचा. काही लोकांना दुष्टात्मे येऊन आजारी पडतात. डॉक्टरकडे जा, रिपोर्ट करा, काही करा, सगळं नॉर्मल. पण कधी सैतान अशा प्रकारे आजारी पाडतो माणसाला. त्या स्त्रीला विकाराचा आत्मा लागलेला होता. ती कुबडी असल्यामुळे तिला नीट उभे राहता येत नव्हते. येशूने तिला पाहून बोलावले व म्हटले, बाई, तू आपल्या विकारापासून मुक्त झाली आहेस. त्याने तिच्यावर हात ठेवताच ती सरळ झाली व देवाचा महिमा वर्णू लागली. 2 उदाहरणं पुरेशी आहेत की सैतान आजारी पाडतो. आमेन. एक, पापामुळे माणूस आजारी पडू शकतो. दुसरी गोष्ट, सैतान माणसाला आजारी पाडू शकतो. तिसरी गोष्ट, काही लोकांचे चेहरे नेहमी उतरलेले असतात. प्रेज द लॉर्ड ब्रदर, 12 वाजलेले असतात, त्याला हसता येत नाही, त्याच्या एक्सप्रेशनच काही नाही, कधी टाईट स्वभावातच असतो. ते बटाट्यासारखे डोळे घेऊन चर्चला येणार, चेहरा त्याचा कधी हसणार नाही. कुणी सांगितलं, अहो आम्हाला मुलगा झाला, ठीक आहे. अहो आम्ही नवीन कार घेतली, ठीक आहे. त्यांना कशाचाच काही फरक पडत नाही. नेहमी उदास असलेले काही लोक असतात प्रियानो, नेहमी उदास. त्यांना किती प्रेमाने बोला, त्यांना कितीही रिस्पेक्ट द्या, त्यांना कितीही जोक सांगितला, ठीक आहे चल जा, त्यांना कशानेच फरक पडत नाही. हे जे लोक आहेत ना, नेहमी त्यांना टेन्शनमध्ये राहायला आवडतं. असे लोक खूप आजारी पडतात. लक्ष देऊन ऐका. ज्याला हसता येत नाही आणि नुसता रडक्या स्वभावाचे जे लोक असतात ते आजारी पडतात. अहो पास्टर, पण असं कसं? हे तर बायबलमध्ये लिहिलंय. ऐका, नीतिसूत्रे 17वा अध्याय, नीतिसूत्रे 17 आणि 22. आनंदी हृदय हे उत्कृष्ट औषध होय, खिन्न हृदय हाडे शुष्क करते. जो मनुष्य नेहमी दुःखात राहायचा प्रयत्न करतो, आनंदी नसतो, तो आजारी पडतो. एखादा आजार असेल तुम्हाला, ज्या दिवशी घरात बर्थडे त्या दिवशी एवढं दुखत नाही बघा. आता मी खरं बोलतोय, फॅक्ट बोलतोय. आणि ज्या दिवशी घरात काही तणावाचं वातावरण आहे, कोणाचा आवाज चढलाय, काहीतरी आहे प्रॉब्लेम, त्या दिवशी वेदना वाढतात. काय रिझन आहे? आनंदी हृदय सर्वोत्कृष्ट औषध आहे. पण ज्याचं मन खिन्न आहे त्याच्या जीवनात वेदना जास्त आहेत. जे कठीण स्वभावाचे लोक आहेत, कडक, बीपी त्यांचा कंट्रोल कसा होईल? मेडिसिननी कंट्रोल करायचा प्रयत्न केला तरी ते चिडखोर एकदम कमी झालेला परत वाढवतील. आनंदी राहा. किती लोक आमेन म्हणतील? संत पौल म्हणतो फिलिपिच्या मंडळीला, प्रभूमध्ये आणि हे फिलिपाईचं पत्र कुठून लिहिलं त्याने? 5 स्टार हॉटेलमधून. जेलमध्ये होता. कुठं होता? जेलमध्ये होता. तुम्ही आनंदी राहा हे आम्हाला चांगल्या स्थितीत म्हणता येईल. तुम्ही खुश राहा, नेहमी आनंद करा. आपण आनंदात असलो तर सगळ्यांना आनंद करायला लावू. पण संत पौल अशा स्थितीमध्ये आहे की तो एका जेलमध्ये, एका कारागृहामध्ये, आणि आता पुढं त्याला मृत्यूदंडाची शिक्षा होणार आहे, शिरच्छेद होणार आहे त्याचा. मरणाच्या दारात उभा आहे, मंडळीला निरोप देतोय, प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. रिसेंटली आता गेल्या महिन्यामध्ये मी प्रार्थना करत होतो आणि मला ना तलवार दिसली आहे, रक्ताने माखलेली तलवार. दोन्ही बाजूला धार आहे पण पूर्ण रक्ताने माखलेली मोठी तलवार मी पाहिली. आणि मी प्रभूच्या आत्म्याला विचारलं, काय हे प्रभू, काय दाखवतोय तुम्हाला? आणि सांगितलं मला प्रभूने की या तलवारीला तुच्छ लेख. काय लेख? तुच्छ लेख. कारण की हीच तलवार आहे की ज्या तलवारीने पौलाचा शिरच्छेद केला.
म्हटलं का प्रभू? वधस्तंभावर ख्रिस्त मारला गेला तर आम्हाला वधस्तंभाचा अभिमान आहे, पण त्या तलवारीला का तुच्छ लेखायचं? प्रभूने मला सांगितलं की ही तलवार पौलाला माझ्या प्रेमापासून विभक्त करू शकली नाही. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, या जगात कुठलंही संकट नाही, कुठलीही गोष्ट नाही की जी आपल्याला ख्रिस्ताच्या प्रीतीपासून विभक्त करू शकेल. आमेन. या ठिकाणी देवाचं पवित्र वचन आहे आपल्यासाठी की ज्यावेळेस तुम्ही खिन्न राहता, आजार येण्याचे जास्त चान्सेस आहेत, आणि ज्यावेळी तुम्ही आनंदी राहता, असलेले आजार पण पळून जातील. खिन्न हृदय आजार घेऊन येतं. पाप आजार घेऊन येणार आहे, सैतान आजार घेऊन येणार आहे. पुढची महत्वाची गोष्ट, काही लोक शरीराची नीट काळजी घेत नाहीत, त्यांनी पण आजार येतात. मेडिकल सायन्स पण हेच सांगतं, पण हे बिब्लिकली पण बरोबर आहे. निर्गम याचा 23वा अध्याय 25वा वचन, निर्गम 23:25 मध्ये बायबल सांगतं, तू आपला देव परमेश्वर याची सेवा करावीस म्हणजे तो तुझ्या अन्न पाण्यास बरकत देईल, मी तुझ्यामधून रोगराई दूर करीन. कशाला ब्लेसिंग आहे? अन्न पाण्याला. कितीतरी आजार पाण्यामधून येतात प्रियांनो. देव सांगतो की मी ते ब्लेस करील ह्याच्यासाठी का रोगराई तुझ्यातून निघून जाईल. परमेश्वराला सगळ्या गोष्टी ज्ञात आहेत. 1 कोरिंथ 6वा अध्याय 20वा वचन आपल्याला सांगतं, कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात म्हणून तुम्ही आपले शरीर व आत्मा जी देवाची आहे त्याद्वारे देवाचे गौरव करा. आपल्या शरीराने देवाचा गौरव करा. शलमोनाने असं मंदिर बनवलं की ते सगळा किक्कारमध्ये हिशोब दिलाय, जे त्याचं सोनं त्याने वापरलं. किक्कार एकक आहे, पण ज्यावेळी तुम्ही ते कन्वर्ट करणार किलोमध्ये, 20 टन सोनं होतं ते. किती? 20 टन सोनं त्याने मंदिराला लावलं. काय शोभा असेल मंदिराची. जर देव हातांनी बांधलेल्या मंदिराची एवढी शोभा करतो, तर आमचं हे शरीररूपी मंदिर आम्ही किती सजवलं पाहिजे, किती त्याची काळजी घेतली पाहिजे. आध्यात्मिक कृपादानांनी देवाच्या सामर्थ्याने आम्ही भरून गेलो पाहिजे. आपल्या शरीराची काळजी घ्या. आमेन. वाटतंय तसं या शरीराला त्रास देण्याचा प्रयत्न करू नका. जेवढे गरजेचे तेवढे उपास नक्की करा, पण असे उपास करू नका की तुमची किडनी फेल होऊन जाईल. ऐकते का चर्च? तुम्ही आक्रोश केला म्हणजे देव देणार आहे हे विसरा. तुम्ही रडत बसलात म्हणजे देव देईल असं जर तुम्हाला वाटत असतं, तर जगातल्या प्रत्येक माणसाने रात्रंदिवस रडतच बसला असता. रडल्यावर देव देतो बरं का, रडा. लोकांनी ग्लिसरीनच्या बाटल्या खिशात बाळगल्या असत्या. हा मला काय पाहिजे, मला गाडी पाहिजे, 2 मिनिटं थांब, एक ग्लिसरीन लावलं, रडलं, गाडी आली. गाडी एवढं सोपं आहे. रडल्याने देव देत नाही, विश्वासाने देव देतो. तुमच्यातला विश्वास तो पाहिल तेव्हा देईल. देवाच्या प्रिय लोकांनो, शरीराची काळजी घ्या. शरीराची काळजी न घेतल्याने आजार येतात. पापामुळे आजार येतात, सैतानामुळे आजार येतात, आणि आजार येतात खिन्न हृदयामुळे. आणि 5वी शेवटची गोष्ट, एक प्रकार आहे आणखीन. योहान 9वा अध्याय 2 आणि 3 वचनात सांगितलं. ऐका, योहान 9, 2 आणि 3. तेव्हा त्याच्या शिष्यांनी त्याला विचारले, गुरुजी, कोणाच्या पापामुळे हा असा आंधळा जन्मास आला? एक जन्मांध होता, त्याच्याबद्दल शिष्य विचारतात, कोणामुळे आंधळा झाला? ह्याच्या किंवा ह्याच्या आईबापांच्या? येशूने उत्तर दिले, ह्याने किंवा ह्याच्या आईबापांनी पाप केले असे नाही, तर ह्याच्या ठाई देवाची कार्य प्रकट व्हावीत म्हणून हा असा जन्मास आला. आमेन. पुढं तो जर शास्त्रभाग तुम्ही वाचला, येशूने किती अलौकिक रीतीनं त्या जन्मांधाला डोळे दिले. येशू जमिनीवर थुंकला आणि थुंकीचा आणि मातीचा मिळून त्याने चिखल केला, आणि तो चिखल घेऊन येशूने त्या जन्मांधाच्या डोळ्याला लावला. बुबुळच नसतील त्याला. ज्या हातांनी एदेन बागेत माणसाला चिखलापासून मातीपासून बनवलं, तेच हे हात आहेत का परत माणसासाठी काहीतरी ते अद्भुत काम करत आहेत. येशू आंधळ्याशी बोलला तरी तो बरा झाला नाही.
येशूने त्याला हात लावला तरी तो बरा झाला नाही, डोळ्याला चिखल लावला तरी तो बरा झाला नाही. ज्यावेळेस त्याला सांगितलं जा शिलोवरती जाऊन धू, त्याच्यानंतर तो बरा झाला. प्रियांनो, हालेलुया. विश्वासाची कृती त्याने केली, विश्वासाचं काम त्याने केलं आणि त्यानंतर त्या जन्मांधाला दृष्टी आली. प्रियांनो, तो आजार किंवा तो अंधत्व त्याला का आलं होतं, काय रिझन होतं त्याच्या मागं, कोणतं कारण होतं? तर कारण एकच होतं, तो आजार देवाच्या गौरवासाठी आला होता. आमीन. 5 कारण आहेत. या 5 पैकी कुठलंही कारण असू शकतं की ज्यामुळे आजार आलेला आहे. मग आम्हाला बरं कोण करणार आहे? निर्गम 15 आणि 26 मध्ये त्याने म्हटलंय, मी तुला रोगमुक्त करणारा देव आहे. याचा अर्थ मूळ भाषांतरामध्ये तो म्हणतो की मी यहोवा राफा आहे. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, आमचा देव यहोवा राफा, प्रत्येक रोग, प्रत्येक आजार, प्रत्येक पीडा दूर करणारा तो देव आहे. तो सामर्थ्यवान प्रभू आहे. तो तुम्हाला रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे. आमच्या दुःखात, आमच्या व्याधीत, आमच्या रोगात आम्ही आमच्या देवाला हाक मारली पाहिजे. येशूच्या नावात सामर्थ्य आहे आणि तो आम्हाला आरोग्य देण्यास समर्थ देव आहे. मलाकी 4 अध्याय आणि 2रं वचन आपल्याला सांगतं, पण तुम्ही जे माझ्या नावाचे भय धरणारे, त्या तुमच्यावर न्यायत्वाचा सूर्य उदय पावेल. त्याच्या पंखांच्या ठाई आरोग्य असेल. आमेन. त्याच्या पंखांच्या ठाई काय असेल? आरोग्य असेल. तुम्ही गोठ्यातल्या वत्साप्रमाणे बाहेर पडून बागडाल. त्याच्या पंखाखाली त्याने आम्हाला आरोग्य ठेवलेलं आहे. तो आम्हाला आरोग्य देणारा देव आहे. तो आमच्यावर दया करणारा देव आहे. कारण काही असो, 5 प्रकारची वेगवेगळी कारणं रोग येण्याची, आजार येण्याची आम्ही पाहिलेली आहेत. आणि त्या प्रत्येक कारणाचं, तो कुठलंही कारण असो, सगळ्या गोष्टींचं उत्तर पवित्र शास्त्रामध्ये आहे. आणि ते देवाचं आरोग्य आम्ही स्वीकारलं पाहिजे. येशू किती रोग बरे करतो? किती करतो? अर्धे, 50%. किती करतो? स्तोत्रसंहिता 103:1-3 वचनामध्ये सांगितलं आहे, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. त्याचे सर्व उपकार विसरू नकोस. तो तुझ्या सर्व दुष्कर्मांची क्षमा करतो. तो तुझे सर्व रोग बरे करतो. आमेन. तो आमचे सगळे रोग बरे करणारा देव आहे. जे रोग जगात बरे होऊ शकत नाही, जे रोग जगापासून नीट होऊ शकत नाही, ते सगळे आजार, विकार बरे करणारा तो यहोवा राफा देव आहे. आमचे रोग, आमच्या पीडा, आमच्या व्याधी दूर करणारा तो देव आहे. तो दैवी चमत्कार करणारा परमेश्वर आहे. मार्क 7:27 मध्ये बायबल सांगतं, 24 ते 30 वचनामध्ये, एक हेलेनी स्त्री आहे, म्हणजे रोमी साम्राज्यातली परराष्ट्रीय सुरफुनुकी तिला म्हटलेलं आहे. ती स्त्री आपल्या मुलीला घेऊन प्रभूकडे आलेली आहे. आरोग्याची गरज आहे. आणि येशू ख्रिस्ताने म्हटलं की मुलांची भाकर कुत्र्यांना द्यावी का? ती म्हटली, घरची कुत्री मेजावरून पडलेलं पण खातात. स्वतःला तिने लीन आणि नम्र केलं. जर तुम्हाला आरोग्य पाहिजे तर तुम्हाला आधी लीन आणि नम्र व्हावं लागेल. आमेन. हालेलुया. प्रभू समोर आधी नम्र व्हावं लागेल. प्रभू तुला करायचं तर कर, नाही तर नाही केलं तरी चालेल, कधीच नाही बरे होणार. नम्रतेने प्रभूकडे यावं लागेल तुमच्या आरोग्यासाठी. या स्त्रीने स्वतःला शून्य करून टाकलं प्रभू समोर आणि प्रभूने तिचा विश्वास पाहिला आणि तिच्या मुलीला त्याने आरोग्य दिलं. प्रियांनो, तर ह्यात एक गोष्ट पक्की आहे की आरोग्य ही देवाच्या लेकरांची भाकर आहे, असं इथं सांगितलेलं आहे. आरोग्य कसं प्राप्त होणार? सगळ्यात पहिलं कोण देणार ते कळालं. आपला परमेश्वर देणार आहे येशूच्या नावामध्ये. यशाया 53:5 मध्ये सांगितलंय, त्याला बसलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य प्राप्त होणार आहे. प्राप्त झाले आहे. ऑलरेडी ते सामर्थ्य देवाने ओतून ठेवलेलं आहे.
ते तुम्हाला स्वीकारायचं आहे. मी आजारी आहे, मी आजारी आहे हे म्हणण्यापेक्षा त्या आजारात म्हणायला सुरुवात करा की मी बरा झालोय. विश्वास ठेवा. येशू सगळे रोग बरे करणारा देव आहे. तो जिवंत आहे, तो सामर्थ्यवान आहे प्रियांनो, तो अद्भुत आहे. मग काही गोष्टी सांगणार आहे मी, कान उघडे ठेवून ऐका. आज नंतर परमेश्वर तुम्हाला स्वतःला आशीर्वादित करत आहे आरोग्यासाठी. ते पास्टरनी प्रेयर केल्यावरच बरं वाटतं, तसं राहणार नाही. ते कृपादान आज तुमच्या जीवनावरती ओतलं जाईल. तुम्ही प्रार्थना कराल आणि तुमच्या प्रार्थनेने, तुमच्या विश्वासाच्या द्वारे चिन्ह चमत्कार घडतील. प्रभू आजार आणि विकार दूर करेल. तुम्ही जे चमत्कार कधी पाहिले नाही ते आज नंतर तुम्ही पाहणार आहात. आमेन, हालेलुया. मग आता बारकाईने ऐका. आजार कसे येतात ते पाहिलं, पण बरं कसं व्हायचं त्याची काही उत्तर आहेत. कुठल्या क्रायटेरियात आपण बसतो ते आपण करायला पाहिजे. येशूच्या फटके खाण्याने आम्ही बरे झालेलो आहेत. यशा 53:5 खरे पाहिले असता तो आमच्या अपराधांमुळे घायल झाला, आमच्या दुष्कर्मांमुळे ठेचला गेला, आम्हा शांती देणारी अशी शिक्षा त्याच झाली. आणि त्याच बसलेल्या फटक्याने आम्हास आरोग्य प्राप्त झाले आहे. ऑलरेडी आम्हाला मिळालंय. ते स्वीकारायचं कसं, त्याकडे आपण पाहणार आहोत. याकोब 5:16. तेव्हा तुम्ही निरोगी व्हावे म्हणून आपली पातके एकमेकांजवळ कबूल करून एकमेकांसाठी प्रार्थना करा. नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यात फार प्रबळ असते. पाप कबुली. देवबाप तिकडे येतो त्या एदेन बागेमध्ये. आदामा काय केलंस तू, फळ खाल्लं की काय? ऍक्च्युली तू दिलेली स्त्री आहे ना, आपलं काय नाही याच्यामध्ये. तुला तर माहिती मी कसा आहे, साजूक तुपातला नाजूक चमचा आहे ना. मी कधी काय करतो का? कधीच नाही. मी काय नाही केलंय. तू जी स्त्री दिलीस, मी मागितली, तू दिलीस. मी प्रार्थना केली, मला बायको पाहिजे, बायको पाहिजे, तू दिलीस. तू दिलेली स्त्री, तिने खाल्लं आधी, मला पण दिलं. ब्लेमिंग नेचर, ऍक्सेप्टन्स नाहीये. चूक झाली, आम्हाला ती मान्य करण्याची हिंमत पाहिजे. पाप कबुली त्याला म्हणतात. होय प्रभू, मी चुकलोय, मी पापी आहे हे म्हणायला घाबरू नका प्रियांनो. हवेला विचारला, हवे फळ खाल्लं. ते आदमाकडे हात जायला, हे मी काय केलंय, मी काय नाही केलं. हा त्या सर्पाने मला दिलं ते फळ, त्यांनी भुरळ घातली मला, त्यांनी भुरळ घातली, त्यांनी भुरळ घातली मला. एक जण दुसऱ्यावरती. काय देवाने सैतानाला विचारलं, तू असं का केलंस? त्याच्यासाठी तारण नाहीये. ज्याच्यासाठी तारण आहे त्यांना चान्स दिला जातो. हालेलुया. आम्ही पातकी असताना सुद्धा येशूने आम्हाला असं जीवन दिलेलं आहे की आम्ही परत एकदा त्याच्याकडे वळू शकतो. मानवाने पाप केलं त्याच दिवशी खास आत्म्यात सगळ्या गोष्टी, शरीरात पण मरायला पाहिजे होता, पण देवाची कृपा आहे आमच्यावरती. सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट, जर तुम्हाला निरोगी राहायचंय तर पाप कबुली देणं खूप गरजेचं आहे. खूप गरजेचं आहे. जे आपण चुकतो त्या गोष्टीची कबुली देणं गरजेचं आहे. दाविदाने पाप केलं, सगळ्या योद्ध्यांना पाठवलं लढाईला, आणि हा वर टेरेसवर फिरतोय. बघा राजा कुठं पाहिजे आता? सगळ्यांनी युद्धावर पाठवलं तर राजा कुठं पाहिजे? अरे ते युद्धात सगळ्यांच्या पुढं पाहिजे, पण आपला राजा कुठं आहे? टेरेसवर फिरतोय. आणि टेरेसवर फिरता 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 नजर भलतीकडच, विचार भलतीकडच, पापात पडला दावीद. आणि मग असा पापात पडला, उरियाचा खून करवला, पापात पडला, चुकीच्या गोष्टीत पडला, आणि त्याला काहीच भान नाहीये त्याचं.
काय नाही, मी राजा आहे, काही पण करू शकतो. हट. जीवनात नाथांसारखा एखादा मित्र असला पाहिजे प्रियांनो. गोड गोड बोलणारेच नुसते जमा करू नका. ऐकताय तुम्ही? हालेलुया. कधी पाळक साहेबांनी एखादा संदेश दिला, एखाद्या संदेशात जर त्यांनी कडक शब्द वापरले, तर तुम्हाला हे वाटलं पाहिजे माझा बाप माझ्याशी बोलत आहे. आणि बापाला अधिकार आहे काठी चालवण्याचा, बापाला अधिकार आहे आम्हाला करेक्शन करण्याचा. देवाच्या दासाला तो अधिकार देऊन ठेवा. काय बोलायचंय ते बोला पाळक साहेब, कारण तुम्ही जे बोलणार त्यांनी आमची उन्नती होणार आहे. धन्य आहेत ते लोक जे आपल्या आध्यात्मिक पित्याला तो अधिकार देतात की तुम्ही आम्हाला करेक्ट करायचं. आम्हाला कोणतरी रागवणार आणि बोलणारं पाहिजे, आम्हाला सांगणारं कोणीतरी पाहिजे. देवाच्या प्रिय लोकांनो, आणि मग त्या दाविदाचे डोळे उघडले ज्यावेळेस नाथनाने त्याचं ताडण केलं. आम्हाला आमच्या पापांची कबुली देता आली पाहिजे, त्याने आम्ही निरोगी राहणार आहेत. पाप कबुली करणं हे खूप गरजेचं आहे. पुढची महत्वाची गोष्ट निर्गम 23 आणि 25. तू आपला देव परमेश्वर याची सेवा करावीस, म्हणजे तू तुझ्या अन्न पाण्यास बरकत देईन, मी तुझ्यामधून रोगराई दूर करीन. याचा काय अर्थ आहे? जर तुम्ही देवाची सेवा केली तर तो तुम्हाला आरोग्य देईल. आमेन. कितीतरी लोक डेथ बेडवरती असतात, आता जातील असं सगळे म्हणतात. याचं आता काही खरं नाही, हा मरणार म्हणजे मरणार. आणि त्या डेथ बेडवरून मरणाच्या दारात उभा असलेला तो व्यक्ती देवाला म्हणतो, देवा एक संधी दे ना मला, इथून बाहेर आलो ना फक्त तुझी सेवा करेल. प्रभू म्हणतो चल ये बाहेर. देव त्याला मरू देत नाही, देव त्याला नवीन जीवन देऊन उभं करतो, यासाठी की त्याचं कन्फेशन देवाने ऐकलंय. त्याने अभिवचन दिलं की इथून पुढं मी देवा तुझी सेवा करणार आहे. आपला देव दया करणार आहे. जर तुम्ही त्याची सेवा केली तर तो तुम्हाला आरोग्य देईल. आमेन. तुमच्यापासून रोगराई दूर करेल. ही जी संगती आहे ही आम्हाला ऐक्यामध्ये टिकून धरणारी असते. प्रार्थनेचं पाठबळ मिळतं आणि आपण देवाच्या सानिध्यात टिकून राहू शकतो. एकटा पडलेला, समजा एक निखारे सगळे एकत्र आहेत, ते ज्वलंत निखारे आहेत. एखादा निखारा उचलून फक्त बाजूला ठेवून बघा, विझून जाईल तो. तसंच ज्यावेळेस सैतान माणसाला एकटं पाडतो, कुठंतरी बाहेर फेकून देतो, त्या माणसाच्या जीवनात देवाच्या सामर्थ्याची अग्नी पेटत राहत नाही. आणि म्हणून देवाच्या भवनात आम्ही आलं पाहिजे, देवाच्या सानिध्यात राहिलं पाहिजे आणि देवाची सेवा केली पाहिजे. चर्चमध्ये झाडू मारण्यापासून काहीही काम असो ते आम्ही प्रभूच्या राज्यात करणं गरजेचं आहे. आमेन. छोटा असो, मोठा असो, साधा असो, काहीही काम असो, देवाच्या भवनात आम्ही काही ना काही काम केलं पाहिजे. त्यातून देवाचं गौरव होतं, देवाची सेवा आम्ही केली पाहिजे, त्याने आम्हाला आरोग्य मिळतं. पुढची महत्वाची गोष्ट नीतिसूत्रे 4 अध्याय 20 ते 22 वचनं. माझ्या मुला, माझ्या वचनांकडे लक्ष लाव, माझ्या सांगण्याकडे कान दे. ती तुझ्या डोळ्यांपुढून जाऊ देऊ नकोस, ती आपल्या अंतःकरणात ठेव, कारण ती ज्यांना लाभतात त्यांना ती जीवन देतात आणि त्यांच्या सबंध देहाला आरोग्य देतात. काय? देवाची वचनं. देवाच्या पवित्र वचनामध्ये आमचं मन स्थिर झालं पाहिजे. ही देवाची वचनं आम्हाला आरोग्य देणारी आहेत. आमेन. प्रभूचं वचन आम्हाला आरोग्य देणारं आहे. प्रभूच्या वचनावरती विश्वास ठेवा. देवाची वचनं वाचायला सुरुवात करा. ही वचनं तुमच्यासाठी एक आरोग्याचं फार मोठं कारण ठरणार आहे. पाप कबुलीने आरोग्य मिळतं. देवाची सेवा केल्याने आमचं शरीर निरोगी राहतं. देव आम्हाला आरोग्य देतो. देवाच्या पवित्र वचनामध्ये आम्ही रममान झालो. त्या वचनांच्या उलगड्याने आम्हाला आनंद होतो आणि त्या आनंदामध्ये, त्या वचनांच्या द्वारे आमच्या जीवनामध्ये सतत आरोग्य टिकून राहतं. प्रियांनो, इब्री 4:12 प्रमाणे बायबल सांगतं की हे वचन दुधारी तलवार आहे, भेदून जाणारी तलवार आहे.
जिथं काही पोचत नाही प्रियांनो, तिथं देवाचं वचन पोहोचू शकतं. भेदून जाणार आहे, भेदून जाणार आहे. तिथपर्यंत ते वचन तुम्हाला आतपर्यंत भेदून जाणार आहे. म्हणून ते कुठंही तुम्हाला आरोग्य देऊ शकतं. त्या वचनाची ही महती आहे. स्तोत्रसंहिता 107 आणि त्यातलं 20वं वचन काय सांगतं? तो आपले वचन पाठवून त्यांना बरे करतो, नाशापासून त्यांचा बचाव करतो. काय पाठवून? वचन पाठवून. वचनाविषयी अनेक गोष्टी पवित्र शास्त्रात लिहिलेल्या आहेत की ह्या वचनाच्या द्वारे तुमच्या जीवनामध्ये परमेश्वर महान काम करत आहे. तो यहोवा राफा देव आरोग्य देणारा परमेश्वर आहे आणि त्याच्या या वचनाला परमेश्वर कधी विफल होऊ देत नाही. यशाया 55 आणि 11 वचन, यशाया 55:11, त्याप्रमाणे माझ्या मुखातून निघणारे वचन होईल, ते माझी इच्छा पूर्ण केल्या वाचून व ज्या कार्यासाठी ते मी पाठवले ते केल्या वाचून माझ्याकडे विफल होऊन परत येणार नाही. देवाचं वचन कधीच वाया जात नाही. परमेश्वर बोलला की ते होणार. देव बोलला आकाश हो, आकाश झालं. जे जे देव बोलला, प्रकाश हो तर प्रकाश झाला. तेच देवाचं वचन आहे, परमेश्वराचं वचन आहे. तो तुम्हाला आरोग्य देते, तर ते मिळालंय. आमेन. परमेश्वर आम्हाला आरोग्य देणार आहे. वचन, वचन म्हणजे शब्द. योहान 1 अध्याय 1 वचन, प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता, शब्द देव होता. आणि त्याच 1 अध्यायाच्या योहानाच्या 14व्या वचनात सांगितलंय, शब्द देही झाला. शब्द देही झाला. हा देवाचा शब्द, देवाचं वचन कोण आहे? येशू ख्रिस्त आहे. आणि त्या ख्रिस्तामध्ये आरोग्य आहे. आमेन. येशू आरोग्य देणार आहे प्रियांनो. येशूकडे आरोग्य. यशाया 53:4 आणि 5 वचनात स्पष्ट रीतीने सांगितलंय, त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हास आरोग्य प्राप्त झालं आहे. ज्यावेळेस प्रत्येक गोष्ट तुम्ही आध्यात्मिक रीतीने पाहायला सुरुवात करता, त्यावेळेस तुमच्या जीवनात देवाचे सामर्थ्याचे आशीर्वाद मोकळे होऊ लागतात. त्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये प्रभूचं असीम सामर्थ्य तुम्हाला पाहायला मिळतं. अशक्य गोष्टी शक्य होतात. वचनात सामर्थ्य आहे. वचन येशू ख्रिस्त आहे. देवाने बोललेला शब्द येशू आहे आणि त्या वचनाच्या द्वारे परमेश्वर अद्भुत काम करतो. 1 पेत्र 2 अध्याय 24 वचन, त्याने स्वतः तुमची आमची पापे स्वदेही वाहून खांबावर नेली, यासाठी की आपण पापाला मेलेले होऊन सदाचरणासाठी जगावे. त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला आहात. आमेन. येशूला बसलेल्या माराने आम्ही निरोगी झालो आहोत. बदलीचं मरण त्याने घेतलं प्रियांनो, आणि त्याने तुम्हाला आणि मला आरोग्य दिलेलं आहे. प्रेषित 10:38 मध्ये सांगितलेलं आहे. प्रेषित 10:38, नासोरी येशूला देवाने पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला. तो सत्कर्मे करत व सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांना बरे करीत फिरला. जे सैतानाच्या सत्तेखाली होते त्यांना सगळ्यांना त्याने सुटका दिली, त्यांना सगळ्यांना त्याने बरं केलं, कारण देव त्याच्या बरोबर होता. सांगितलंय, कारण देव त्याच्या बरोबर होता. हिजकिया राजा आजारी पडला. यशायाच्या द्वारे निरोप पाठवला देवाने, जा हिजकियाला सांग, आता तू मरणार आहेस. जसं त्याने ऐकलं हिजकिया राजाने, त्याने भिंतीकडे तोंड केलं आणि तो मनस्वी रडला. बायबल सांगतं, भिंतीकडे तोंड करून तो प्रार्थना करू लागला, देवाला याचना करू लागला आणि परमेश्वराच्या कृपेची त्याने देवाकडे याचना केली. प्रियांनो, परमेश्वराकडे त्याने विनंती केली, परमेश्वराकडे त्याने याचना केली. हिजकिया, ज्याला देवाचं वचन आलेलं आहे संदेश त्याच्याद्वारे की हे हिजकिया, आता तू जगणार नाहीस, निर्वानिरव कर, सगळं तुझं पॅकअप कर, तुझा या भूमीवरचा सगळा तुझा प्रवास संपलेला आहे आणि आता तू मरणार आहेस. हे ऐकताच त्याने प्रार्थना केली. संदेष्टाने त्याला वचन दिलं, संदेष्टा गेला निघून. संदेष्टा पुढच्या चौकात जाऊन पोहोचतो. परत त्याला देवाने सांगितलं, ए परत जा. किती लोक आमेन म्हणणार आहेत? जे लोक तुमच्याबद्दल नेगेटिव्ह बोलतायत, परमेश्वर त्यांच्या मुखातून पॉझिटिव्ह शब्द तुमच्यासाठी आणणार आहे. मग ते देवाचे अभिषिक्त असले तरी चालतील,
ते देवाचे सामर्थ्यवान दास असले तरी चालतील किंवा जगिक लोक असले तरी चालतील, ज्यांच्या मुखातून तुमच्यासाठी नकारात्मक शब्द निघालेत, जर तुम्ही प्रार्थना कराल त्यांचे शब्द बदलतील, योजना बदलतील आणि देव तुम्हाला उदंड आयुष्य देईल. या भूतलावरती परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करेल जर त्याच्या शब्दावर तुम्ही विश्वास ठेवाल, त्याच्या वचनावरती विश्वास ठेवाल. तो मंद क्रोध आहे, दया करणारा परमेश्वर आहे, कृपा करणारा परमेश्वर आहे. माणसाचा विश्वास देवावर कमी, सैतानावर जास्त आहे. आमचा विश्वास आमच्या परमेश्वरावरती पाहिजे. आम्हाला ही खात्री पाहिजे की येशू ख्रिस्ताने सैतानाच्या प्रत्येक सत्तेला नष्ट केलेला आहे, हरवलेला आहे. आणि जो सैतान हरलेल्या स्थितीत आहे त्याला घाबरण्याची आम्हाला गरज नाही. आणि येशूने तो विजय आम्हाला दिलेला आहे, त्याचं दैवी आरोग्य त्याने आम्हाला दिलेलं आहे. आमचा विश्वास त्या प्रभूच्या आरोग्यावर असणं गरजेचं आहे. हिचक्याने विश्वास दाखवला, नकारात्मक गोष्ट ऐकली पण त्याच्या अधीन नाही गेला. आता संपलं, मरायला तयार व्हा, हे नाही तो म्हटला. निरोप आलाय देवाचा, अजून तर मेलो नाही ना. जो उरलेला वेळ आहे त्याच्यात देवाला दोष देण्यापेक्षा मी प्रार्थना करणार आहे. त्या उरलेल्या वेळात मी रडून कळकळून पश्चाताप करणार आहे. हा उरलेला वेळ माझ्या देवाला प्रार्थना करण्यासाठी मी घालवणार आहे. मग जीव गेला तरी चालेल. किती लोक आमेन म्हणतील? संकटात आम्ही कसे वागतो हे फार महत्वाचं आहे. अचानक आलेल्या अडचणींकडे पाहून, अचानक आलेल्या त्या रोग आजार पीडांकडे पाहून तुटून जाऊ नका. हिम्मत बांधा आणि प्रार्थनेला सुरुवात करा आणि देवाला सांगा, हा आजाराचा मोठा डोंगर तूच माझ्या पुढून काढून टाकणार आहेस. तू माझा जिवंत देव आहेस, माझा भरोसा मी तुझ्यावर टाकलाय. तो परमेश्वर तुमची प्रार्थना ऐकणार. ज्याने हिजकियाची प्रार्थना ऐकली तो तुमची सुद्धा प्रार्थना ऐकणार आहे. ते तुमची प्रार्थना ऐकणार आहे. फिलिप्पीकरास पत्र 4 अध्याय 6 वचन, फिलिप्पी 4:6 मध्ये बायबल सांगतं, कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. सरळ आहे. चिंताक्रांत होऊ नका. बापरे माझे रिपोर्ट असे आले, बापरे माझ्या जीवनात असं झालं. प्रत्येक परिस्थितीत आम्ही स्थिर राहणं गरजेचं आहे. आणि आम्हाला खात्री पाहिजे, परिस्थिती किती वाईट असली तरी आमचा देव चांगला आहे. आजार वाईट आहे पण देव चांगला आहे. आमच्या दुःखापेक्षा आमचा देव मोठा आहे. प्रत्येक संकटापेक्षा आमचा देव मोठा आहे. प्रत्येक आजारापेक्षा आमचा देव मोठा आहे. आमच्या परमेश्वराकडे आम्ही हाक मारली पाहिजे. देवाशी आमचं अतूट नातं पाहिजे. आणि किती परमेश्वराची कृपा की त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्याने आपल्याला येशू सारखा मध्यस्थ दिलाय. काय पाहिजे आपल्याला? आमेन. मध्यस्थ चांगला पाहिजे. आणि येशू ख्रिस्त उत्तम मध्यस्थ आहे. तो देवाचा पुत्र आहे. त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी क्रूसावर आपला प्राण अर्पण केलाय. जेही तुम्ही येशूच्या नावात मागाल ते तुम्हाला प्राप्त होईल. जेही, काहीही तुमच्या मागण्या तो ऐकणारा परमेश्वर आहे. पहिली गोष्ट, प्रभूच्या चरणी हिजकियासारखं. दुसरी गोष्ट, आपली मागणी देवाला कळवा. देवाला सांगा, म्हणा असं तोंडाने, प्रभू मी ह्या आजाराने त्रस्त आहे, मला बरं कर. माझी अशी समस्या आहे, मला त्याच्यातून तू बाहेर काढ. हे तुम्हाला प्रार्थनेत बोलावं लागेल, देवाला सांगावं लागेल. तिसरी गोष्ट करायची, तुमच्या आजाराला तुम्हाला धमकवायचं आहे. आमेन. येशूने वादळ पाहिलं, शिष्य तर प्रयत्न करत होते. समुद्रावरती मोठं वादळ होतं आणि येशू मचव्यात झोपी गेलाय. शिष्य घाबरले. वादळ, मचवा बुडतो की काय त्यांच्या लक्षातच नाही. येशू ख्रिस्त मचव्यात आहे. वादळ किती मोठं असलं त्या वादळाची हिंमत नाही की तो मचवा बुडवला जाईल. कारण मचव्यात कोण आहे?
तुमच्या जीवनात येशू आहे, कोण नाही नाश करू शकत तुमचा. तुमच्या घरात येशू आहे, कोणी नाही बर्बाद करू शकत तुम्हाला. तुमच्याकडे येशू आहे, वादळ येतील आणि जातील हो, संकट येतील आणि संकट जातील, पण जर तुम्हाला खात्री आहे की तुमच्या बरोबर येशू आहे, काय घाबरायचंय. वल्ली मारतायत, पाणी बाहेर काढत असतील कशाने, बादली वगैरे काहीतरी असेल, काहीतरी पाणी बाहेर काढ, वेगवेगळे त्यांचे परिश्रम चालू आहेत. नेहमी त्या समुद्रावरती ते असायचे. शिष्यांचे सगळे परिश्रम फेल झाले प्रियांनो. घाबरून त्यांनी येशूला उठवलं. प्रभूजी उठा, वादळ आपण बुडतोय. येशू दोघांशी बोलला, आधी शिष्यांशी बोलला आणि नंतर वादळाशी बोलला. कधी कधी बाहेरच्या वादळाशी नंतर बोलावं लागतं, कधी आतल्यांनाच पहिलं समजावं लागतं. अरे बाबा, तुला माहिती आहे का कोण आहे मचव्यात? ते वादळ राहू देते, ते होईल शांत, पण तुम्ही का डिस्टर्ब झाले एवढे? तुम्ही काय पाहिलं नाही का मी काय करू शकतो ते? तुम्हाला ठाऊक नाही का मी जिवंत देवाचा पुत्र आहे? अल्पविश्वासू आहेत तुम्ही, सांगितलं प्रभूने, अल्पविश्वासू. पहिले शिष्यांना दाटलं, हट. आणि नंतर येशू ख्रिस्ताने वादळाला धमकावलं. वादळाला धमकावलं शब्दाने. वादळाला ते ऐकावं लागलं आणि समुद्रावरचं वादळ शांत झालं. बायबल सांगतं शांत. येशूच्या शब्दात सामर्थ्य आहे. वादळाला पण त्याचं ऐकावं लागतं. वादळाला ऐकावं लागतं. वादळ शांत झालं, येशूने ते धमकावलं. मार्क याचा 11वा अध्याय 23वा वचन. मार्क 11 आणि 23. मी तुम्हाला खचित सांगतो की जो कोणी ह्या डोंगराला तू उपटून समुद्रात टाकला जा असे म्हणेल आणि आपल्या अंतःकरणात शंका न बाळगता आपण जे म्हणतो तसे घडेलच असा विश्वास धरील, त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. जे तुम्ही बोलाल ते घडून येईल विश्वासाने. मग जर तुम्ही डोंगराला उपटून समुद्रात टाकलं जा असं म्हणाल तसं होईल. हा डोंगर कसला आहे? हा चिंतेचा, आजाराचा, तणावाचा डोंगर आहे प्रियांनो. प्रार्थना करत असताना देवाला कळवा तुमची प्रार्थना विनंती काय, पण त्याचबरोबर एक काम करा. त्या जीवनातील समस्यांना धमकवायला सुरुवात करा. ऐकताय तुम्ही चर्च? हालेलुया. त्या जीवनातील अडचणींना धमकवायला सुरुवात करा. म्हणा असं, मुखाने कबूल करा, हे आजारा तुला येशूच्या नावात निघून जाण्याची मी आज्ञा करतो. हे संकटांना चला निघा माझ्या जीवनातून. डिक्लेअर करा. तुमच्या त्या अंगीकार केल्याने तुमच्या जीवनामध्ये आशीर्वाद मोकळे केले जातात. तुम्ही काय बोलता ते जास्त महत्वाचं आहे. आमेन. तुम्ही काय बोलता ते जास्त महत्वाचं आहे. त्यांना धमकवा आणि शेवटची गोष्ट म्हणजे तुम्ही त्याचा अंगीकार करा. काय अंगीकार? मार्क याचा 11वा अध्याय 24वा वचन, पुढचंच वचन. म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आहे असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हाला मिळेल. अंगीकार करा. अंगीकार करणं म्हणजे काय? काही लोकांचे कॅसेटच चालू असते कंटिन्यू. काय झालं? घरी टेन्शन, पैसे नाही माझ्याकडे, मी आजारी पडलो, आजी आजारी पडली, काकू आजारी पडली, भेटले का एकदम निगेटिव्हच पाढा चालू होतो त्यांचा. एक शब्द असा गोड आणि प्रेमाचा काहीच नाही. लोक नंतर कंटाळतात. काय नाही, काय पगार नाही, काय नाही, या महिन्यात फक्त 5,000 पगार आला, ओके. पुढच्या महिन्यात 20,000 पगार आहे, काय करणार, 20,000 पगार आला, अरे काय काय मला काय मिळत नाही, काय भावाने 2 लाख रुपये दिले. रडके लोक असतात ते. यांना किती पण द्या, पण ते तुम्हाला बरोबर रडूनच दाखवतील. आमचा स्वभाव असा नसावा. आम्ही ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस आम्ही डिक्लेअर करावं.
जर तुम्हाला कळालं की तुम्हाला आजार आहे, तर येशूच्या नावात मी बरा झालो आहे हे तुम्हाला म्हणायचंय. माझ्यावरचं संकट निघून गेलेलं आहे, मी कर्जबाजारी नाही, देवाने मला घेणारं नाही, देवाने मला देणारं बनवलेलं आहे, देवाने मला संपन्न केलं आहे, मी आशीर्वादित आहे, मी गरीब नाही, मी दरिद्री नाही, परमेश्वराचा आशीर्वाद माझ्या जीवनावर आहे. बोलायला सुरुवात करा. आणि जसा तुम्ही अंगीकार कराल, सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी बदलल्या जातील. प्रियांनो, सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी बदलल्या जातील. आमेन. देवाच्या प्रिय लोकांनो, आज आम्हाला सगळ्यात पहिलं देवाकडे यायचे. दुसरी गोष्ट, आपली मागणी देवाला कळवायची आहे, आपल्या आजाराला धमकवायचं आहे आणि स्वतःला जाहीर करायचं आहे की प्रभू तुला धन्यवाद, तुम्हाला बरं केलं आहेस. आमेन. ह्या रीतीनं आमच्या जीवनात आम्ही देवाचा आशीर्वाद प्राप्त करू शकतो. जीवनातली कोणतीही कठीण गोष्ट असू द्या, ती तुमचा जर विश्वास असेल आणि तुम्ही जर या पद्धतीने देवाकडे प्रार्थना केली विश्वासाने, तुमच्यासाठी कुठलीच गोष्ट अशक्य राहणार नाही. प्रत्येक गोष्ट तुमच्यासाठी सहज, सोपी आणि शक्य होणार. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करणार. आमेन.